नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील तमाम शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना व राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची योजना व राज्यातील शेतकऱ्यांविषयी किती कोटीची तरतूद करण्यात आली आहे, त्याबरोबरच शेतकऱ्यांना खतामध्ये किती टक्के अनुदान देण्यात आलेले आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत किती टक्के अनुदान, किती कोटीपर्यंत अनुदानाची घोषणा करण्यात आली, त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यांविषयी कोणता असा ठोस निर्णय घेतला किंवा त्यामध्ये किती कोटीची तरतूद केली, त्या संबंधित या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। कारण अर्थसंकल्पीय बजेट हे सादर करण्यात आलेले आहे, त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी, शेतकरी मायबापसाठी किती कोटीचा असा आकडा ठरवण्यात आलेला आहे किंवा योजनेमध्ये किती काय फरक केलेला आहे केंद्र सरकारनं, त्या संबंधित आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर नवीन आला असाल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, या काल जे घोषणा झाली आहे अर्थसंकल्पाची, त्यामध्ये आपल्या अन्नदात्याला किती आर्थिक बळ मिळाले त्या संबंधित आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आकडा सांगतो बघा, अर्थसंकल्पामध्ये 1.27 लाख कोटीची तरतूद ही आपल्या शेती विषयावर करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता जो काही वाढण्याची शक्यता होते, जो काही वाढण्याची आता अशी सूचना मिळाली होती, माहिती प्राप्त झाली होती, त्यानुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जैसे थे करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये काळी मात्रेचा देखील बदल करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आपलं खाद्य आणि खतांसाठी जे काही अनुदान होतं त्याच्यामध्ये वाढ करण्याच्या ऐवजी शेतकऱ्याच्या मानगडीवर बसून 8% कमी करण्यात आलेले आहे। युरियासाठी गेल्या आर्थिक वर्षाच्या 2.51 लाख कोटीच्या तुलनेत 1.64 लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। पहिलं किती होतं? 2.51 लाख कोटी होतं, त्याच्यामध्ये 1.64 लाख कोटी अशी रुपयाची तरतूद करण्यात आली। म्हणजे शेतकऱ्यांच्या खाद्य व खतांसाठी अनुदान देखील 8% कमी आलेलं आहे। आणि सरकार सांगते का आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, शेतकऱ्याच्या मायबापाच्या पाठीशी आहोत, कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहोत, बेरोजगाराच्या पाठीशी आहोत असं सांगते, पण इथं सरळ 8% शेतकऱ्यांच्या खात्यावरचं अनुदान कमी करण्यात आलं। घरगुती गॅससाठी 240 कोटी पेट्रोलियम अनुदान अपेक्षित असताना त्याच्यामध्ये देखील 11,925 कोटी रुपये निश्चित करण्यात आलेले आहे। 12,000पासून सीधे 11,000 करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर जे का आपण पीएम किसान योजनेचा अंतर्गत थेट आपल्याला जे अनुदान मिळते त्याच्यामध्ये 11.8 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा थेट अर्थसहाय्य दिला जात आहे। त्याच्यामध्ये 8 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देण्यात आलेला आहे। किती? 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येत आहे। याशिवाय शेतकऱ्यांसाठी अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहे अशी देखील घोषणा करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पशुसंवर्धन, मत्स्य, दुग्ध व्यवसायावर भर देताना अन्नदाता सुखी राहण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। पण इकडे 8% आपल्या शेतकऱ्यांच्या खतासाठी अनुदान कमी केले, त्याची माहिती जडजडून काही सांगण्याची काही यांना अशी चिंता वाटत नाही। शेतकरी मेला तरी बेहतर। बाकीच्या ठिकाणी वाटल्या सर्वात कमी अर्थसंकल्पामध्ये सर्वात कमी जी तरतूद केली आहे ते फक्त शेतकऱ्यांची केली आहे। सर्वात खालचा आकडा 1.27 लाख हे फक्त शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात कमी केलेला आहे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। आता नॅनो DAP येणार आहे, याच्यामध्ये काय केले? रासायनिक खतासाठी अनुदान कमी करण्याचा एक भाग म्हणून सरकारने नॅनो युरियाला प्रोत्साहन दिले। त्याच्यानंतर सरकारकडून आता नॅनो DAP पुरवलं जाणार आहे। नॅनो DAP बाटलीमध्ये किंमत 50 किलो DAPच्या पोत्यात जवळपास निम्मी असेल। आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, हा अर्थसंकल्पीय अंतरिम आहे, यामुळे निर्मला सीतारामन यांनी फार मोठी अपेक्षा नव्हती। तेलबियामध्ये आत्मनिर्भरता हा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेला विषय आहे, त्यावर विशेष भर देण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले। अधिक उत्पादन देणाऱ्या नव्या प्रजातींच्या संशोधनालाही प्राधान्य दिले जाणार आहे, ही चांगली घोषणा आहे। नॅनो युरियाचा अत्यंत यशस्वी ठरलेला हुरूप वाढलेल्या सरकारने नॅनो DAPच्या विस्तारणाची घोषणा केली। आता शेतकऱ्यांनाच माहीत का
कोणतं फवारण्यानं कोणतं खत टाकल्यानं जास्त अधिक उत्पादन देते। तर शेतकरी मित्रांनो, दुसरं आहे याच्यामध्ये आपल्या जय जवान जय किसान तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान असा नारा दिला होता, पण आता पंतप्रधान जय जवान जय किसान जय विज्ञान जय संशोधन असा नारा दिला असे देखील सीतारामन यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे। तर आपल्यासाठी जी काही टाप घोषणा केल्या होत्या त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात 2 कोटी घरे बांधण्यात येईल अशी एक घोषणा केली आहे त्यांनी। आणि तरुण, गरीब, महिला, अन्नदाता ह्या चौघांवर भर दिला असे चांगले म्हटले जाते, पण याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना डावलल्याचे तोंडाला पाणी पुसल्याची घोषणा ही सरळ दिसत आहे याच्या अर्थसंकल्पामध्ये। कारण शेतकऱ्यांना 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले असा आकडा आहे आणि 1.4 कोटी युवकांना प्रशिक्षित केल्याचा देखील अंदाज यांनी सांगितलेला आहे। असा शेतकरी मित्रांनो, ह्या अर्थसंकल्पामध्ये तोंडाला पाणी पुसण्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यासारखा हा अर्थसंकल्प सादर करणार आहे, जिथं खतामध्ये अनुदान वाढवण्याच्या ठिकाणी यांनी सरळ कपात केली आहे। गत वर्षी जास्त दिले होते, पण याच्यामध्ये ह्या तरतुदीमध्ये कमी करून शेतकऱ्याच्या मानगटीवर पुन्हा खताचा बोजा हा मांडण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन माहिती व व्हिडिओसाठी शेतकऱ्यांच्यासाठी आपण जर त्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून समोरील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला लगेच आपल्या मोबाईलवर अपडेट देईल। धन्यवाद।